त्यांच्या तपासामध्ये आणखी एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे। सियाला केतन हा आवडत नव्हता। सियाचा लग्नासाठी होकार होता, पण का याचं उत्तर सियानं आता दिलेलं आहे। केतनला टक्कल असल्यामुळे सियानं त्याला लग्नासाठी नकार दिल्याची माहिती सध्या पोलिसांच्या तपासामधून समोर आली आहे। इतकंच नाही तर केतनच्या डोक्यावरती वीग होतं आणि हे वीगच तिला खटकत होतं, तिला आवडत नव्हतं अशी माहिती देखील सियानं तिच्या तपासाच्या दरम्यान पोलिसांना दिली आहे। आणि याच वीगच्या कारणामुळे या दोघांमध्ये दुरावा आला होता अशी माहिती आहे। याच दुराव्यामध्ये सियानं तिचा प्रियकर चेतन याच्यासोबत तिचा होणारा जो नवरा होता केतन याच्या हत्येचा कट रचला। यासोबत आणखी एक कारण तिने दिलेलं आहे, ते म्हणजे केतनची अडखळत बोलण्याची सवय ही देखील सियाला आवडत नव्हती अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। केतनच्या सोबत लग्नासाठी नकार देण्यामागची अनेक कारणं सियाकडे आहेत आणि पोलिसांच्या तपासामधून हळूहळू ती ही कारणं सांगतेय। अडखळत बोलण्याची केतनची सवय ही कुटुंबाला माहिती असल्याचं देखील सियानं सांगितलंय। त्यामुळे एकीकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे। या सगळ्या चौकशीच्या दरम्यान सिया अनेक कारणं देताना दिसते आहे। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला या एकूणच सिया काय नेमकी कारणं देते त्याविषयी अधिकची माहिती देत आहेत। सूरज, सिया जी आहे ती बऱ्याच कहाणी पोलिसांसमोर ठेवत आहे आणि बऱ्याच गोष्टी सांगत आहे। यावेळी तिने असं सांगितलेलं आहे की केतनला बोलण्यात अडथळा निर्माण व्हायचा, म्हणजे तो स्पष्ट बोलू शकत नव्हता। ही गोष्टी पण तिला आवडत नव्हती आणि याबाबत तिच्या मनात थोडासा अपसेट ती होती। पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी लग्न ठरलं होतं दोघांचा, फॅमिली एकमेकांना ओळखत होती, त्यांना माहित होता की केतन कसा पोरगा आहे। ह्यांच्यामध्ये असा होता की केतन एक संस्कारी पोरगा आहे, चांगला पोरगा आहे, फिट आहे आणि चांगल्या फॅमिलीशी संबंधित तो पोरगा आहे, त्यामुळे हा चांगला लग्न आहे। पण आता सियानी ही हत्या केलेली आहे, त्यामुळे ही बऱ्याच कहाणी पोलिसांसमोर ठेवत आहे, बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आणत आहे। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की हत्या करताना धक्का कोणी दिला ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे पोलिसांचा तपास त्या दिशेने जात आहे। मात्र हिने जे काही थिअरी सांगितलं आहे, प्रत्येक थिअरीला पोलीस व्हेरीफाय करत आहे। जी अगदी सूरज, धन्यवाद माहितीसाठी। लोहगडावरच्या हत्येच्या प्रकरणामधील आरोपी सिया गोयल ही चौकशीमध्ये रोज नवे दावे करते अशी माहिती सध्या समोर येते आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार केतन अग्रवालच्या सोबत लग्न करायचं नाही असं सियाने केतनला देखील सांगितलं होतं। पोलिसांना चौकशीच्या दरम्यान तिने ही माहिती दिली आहे। मात्र आता उशीर झालाय असं सांगत केतन हा सियाला लग्नासाठी दबाव आणत होता। मात्र सियाचे 2 मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि या फोनमधलं या दोघांच्या दरम्यानचं रोमॅन्टिक चॅट जर बघितलं तर तिच्या दाव्यांना फोल ठरवणारं असल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान तपासामध्ये आणखी एक धक्कादायक अशी बाब उघडकीस येते, ती म्हणजे सिया आणि तिच्या प्रियकरानं मिळून केतन अग्रवालच्या हत्येचा एकदा दोनदा नाही तर 3 वेळा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। 14 जूनला केतन आणि सियाचा एकत्र लोहगडावरचा एक व्हिडिओ देखील येतोय। ते लोहगडाला गेले होते आणि 14 जूनलाच केतनला दरीमध्ये ढकलण्याचा कथित प्रयत्न झाल्याची देखील माहिती आहे। केतननं झाडाची फांदी पकडल्यामुळे 14 जूनला तो वाचला असं देखील सूत्रांकडून कळतंय। साप आला असा बनाव रचत सियानं त्यावेळेला सारवासारव केली होती। केतनला एकट्याने ढकलणं अशक्य असल्याचं समजल्याच्या नंतर सियाने तिचा प्रियकर असणाऱ्या चेतन चौधरी याची मदत मागितली आणि त्यावेळेला त्यानं सियाला मदत केली। 18 जूनला सियाचा प्रियकर चेतन हा देखील लोहगडावरती आला। किल्ल्यावरती फिरत असताना चेतन हा योग्य अंतर राखून फिरत होता आणि सियाच्या इशाऱ्याच्या नंतर तिचा प्रियकर चेतन यानं केतनला दरीमध्ये ढकलल्याचं समोर आलंय। पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि या दरम्यान सिया आणि चेतन हे एकमेकांवरती
जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करता आहेत आणि दोघांकडूनही गुन्ह्याची कबुली, धक्का कोणी दिला यावरून आता जबाबदारी ढकलली जाते आहे. सियाचं असं म्हणणं आहे की चेतननं हा धक्का दिलेला आहे आणि चेतनचं असं म्हणणं आहे की सियानं केतनला अंतिम धक्का दिला. सिया आणि चेतन या दोघांनी जबाबदारी ढकलण्यासाठी हे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. आणि यानंतर इतर काही राजकीय घडामोडी जाणून घेऊयात. ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्याच्या नंतर